सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन। मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज कलकी दत्तात्रय मंदिर शिरूर गोंडदी पाचवाडी येथून दिनांक 8/8/1960 पासून प्रचार करीत आहे. आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका, सर्वात सांगत जा. दररोज संध्याकाळी 8 ते 8:15 पर्यंत किंवा जास्त वेळ असते. अवश्य लाभ घेणे. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सगळ्या जगाचा एकम सत जो परमात्मा आहे, परमेश्वर आहे, तो जगाने अजून पाहिलेला नाही. भगवान कृष्णाने विश्वरूप दाखवून त्याचं मूळ स्वरूप दाखवलं. आपण स्वर्गात कसे राहतो, मूळ ठिकाणी काय अवस्था आहे, पृथ्वीनंतर त्याने तेच अवस्था दाखव. तर सांगायचा मुद्दा असा आहे की जो परमात्मा आहे तो ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात स भूमिशूर्त दशांगुलम. तर ज्याला हजारो शिरं आहेत, हजारो डोळे आहेत, हजारो कान आहेत, हजारो शिरं आहेत आणि हजारो हात आहे, हजारो पाय आहेत. तर ते सगळं जे आहे, पण ते मूळ ठिकाणी आहे त्या तुमच्या ब्रह्मांडाच्या बाहेर. मग भूलोक, नंतर अंतरिक्ष लोक, अंतरिक्ष अनंत कोटी ब्रह्मांड, आणि मग द्युलोक म्हणजे स्वर्गलोक, म्हणजे पलीकडे स्वर्गलोकाला. आणि स्वर्गलोकाचे अनंत कोटी प्रकाश वर्ष अंतरावरती एका ठराविक ठिकाणी परमधाम स्वयंप्रकाशित, तिथे हा परमेश्वर राहतो. त्या परमेश्वर जो आहे त्याला जे शरीर डोळे शरीर शिर आहे. आता आपण कृष्णाचं विश्वरूप सरळ पाहतो, असं म्हणजे सरळ दाखवलेलं आहे. परंतु जर असं गोल केलं तर सगळ्या ठिकाणी येते. सीताफळ जे आहे, सीताफळ, आणि सीताफळाला जे डोळे आहेत किंवा जी बारीक बारीक तोंड आहेत, तसे इथून घशाच्या वर तर शिरापर्यंत चौखडून बाजूनी भगवंताला तोंड शिर डोळे आहेत, म्हणून त्याला सहस्र शीर्ष म्हटलेलं आहे. आणि तो जन्मत नाही, मरत नाही, त्याचा कधी नाश होत नाही. जग येऊ जाऊ काय घ्याल नाही. पृथ्वीवर घडामोड होती आणि अंतरिक्षामध्ये कधी होते, नाही होत. स्वर्गलोकात काहीच होत नाही. मग या स्वर्गलोक देवलोक आहे, त्याच्या पलीकडे सत्य भू भुवा स्वा महाजना तपो सत्यम, हे 7 लोक आहेत. आणि या 7 लोकांच्या पलीकडे परमेश्वर आहे. त्याच्याकडे आपलं म्हणणं पाठवायचं, आपला अर्ज करायचं, आपल्या ज्या सूचना आहेत, आपल्या ज्या अडचणी आहेत त्या देवाला पाठवायच्या. आणि त्या देवाला पाठवायच्या म्हणजे आपलं माध्यम काय आहे, सोमरस आहे. कारण हा सोमरसावरती शास्त्रास आहे, हा अविनाश आहे, हा कायम राहतो, मरत नाही. त्याच्या जे दिव्य गुण आहेत तसेच राहतात. ज्याप्रमाणे आपण कॅसेट तयार करतो, कॅसेट काय गाणं भजन म्हणतो सुंदर त्या गोष्टीवर, तर ते कॅसेटमध्ये उतरतं आणि परत लावलं की ते आपलं ऐकू येतं. तशा प्रकारचं नोंदणी क्षेत्र जे आहे ते सोमरसामध्ये आहे. ना आपण जेव्हा देवाची स्तुती करतो, भजन करतो, मंत्र म्हणतो, तो आपल्या आपण सोमरस पेलो असलं तर आपल्या शरीरातून एका सेकंदाला जवळजवळ 500 प्रकाश वर्ष इतक्या वेगाने आपल्या लहरी देवापर्यंत जातात. आणि ह्या लहरी पोहोचण्याकरता 4 तास लागतात. हिशोब करा की आपलं बोलणं देवाला पोहोचण्याकरता 4 तास लागतात. आणि आपण जे बोलतो ते एका सेकंदात 500 प्रकाश वर्ष, म्हणजे 4 तास गुणिले किती, 4 तास, 4 तास, नंतर गुणिले 60 मिनिटं, गुणिले 60 सेकंद, गुणिले 500 प्रकाश वर्ष, एवढं गणित करायचं.
एवढं गणित केलं की आज देव कुठेही तुम्हाला नक्कीच कळणार. तिथपर्यंत जायचं तुम्हाला म्हणजे सोमरसातून सोमरस पेल्यावर जाता येईल. सोमरस पेल्यानंतर तुम्हाला तिथपर्यंत तुमचे संदेश जातील, तिकडून संदेश येतील, तिथे संदेश येतील आपला ऐकायला. ते संदेश ऐकल्यानंतर मग आपले काय गरज आहेत ते भागतो. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवं प्रति गच्छति. आकाशातून पाऊस पडतो, पाणी बारीक वाड्यावाड्याने जमून नदीला जातं, त्या नद्या समुद्राला जाऊन मिळतात. तसं आपण कुठल्या देवाला जरी नमस्कार केला तर मूळ जो परमेश्वर आहे, निर्गुण स्वरूप सगुण स्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप, त्या परमेश्वरापर्यंत आपलं म्हणणं जातं, मग आपल्याला जय मिळतो. आता तुम्ही जे भक्ती करताय, समजा आता नद्यांकडे गेलो आपण, नद्या हो आम्हाला मीठ द्या, नद्या म्हणलं आम्ही मीठ देणार नाही, तुला पाणी देईन, शेत देईन, गुरं देईन, बैल देईन, मासे देईन, सगळे काय देईन, पण मीठ आमच्या पाण्यात नाही तयार होणार. आम्ही जेव्हा समुद्रात मिळू तेव्हा आमच्या पाण्यामध्ये मीठ तयार होणार. तसंच तुम्ही सगळ्या जे देव आहेत पृथ्वीवरती, त्या देवाकडे गेले ना तर त्याला म्हणे देवा हो आम्हाला ब्रह्म दाखवा, ब्रह्म सांगा, ते देव सांगणार नाहीत. कारण ते देव जेव्हा म्हणतील आम्ही मूळ जो परमेश्वर आहे, श्रीवत शिवा अक्षा भगवंत, सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात शुभमूर्त दशांगुण, याच्या चरणाजवळ आम्ही जाऊ तेव्हा नदीचा समुद्र मिळतात. तसं आम्ही त्या चरणात गेल्यानंतर मग आमचं रूपांतर ब्रह्मस्वरूप होईल, मग तुम्हाला ब्रह्मस्वरूप प्राप्ती होईल, ब्रह्मज्ञान होईल. ब्रह्म मिळेल तसं मिळणार नाही. म्हणून आपण ज्या देवांची भक्ती करतो, हा प्रसन्न होईल, तो प्रसन्न होईल, तो प्रसन्न होईल, हे पूर्ण ईश्वर नाहीत, हे देवाचे अंश आहेत. आणि त्या अंशावतारच आपण त्यांना मानतो, त्यांना पूर्ण अवतार आहे ना, असं आहे तसं आहे. अहो देवाचं शरीर आहे ते हाडमांसाच्या विरुद्ध आहे, ब्रह्मकवचमय आहे. माणसाचे हाडमांसाचं इथं चालत नाही. मग देवांचं आणि माणसांचं मानवाचं समतोलपणा आणण्याकरता सोमरस प्याला पाहिजे. हे 2 डबे आहेत. हे 3 फुटा डबा आहे, इकडे एक 3 फुटाचा, मध्ये एक नळी जोडली, नळी बंद करून ठेवली, 3 फुटाचं पाणी भरलं आणि ह्या डब्यात काहीच नाही, पाणी भरलं तो देव आहे, पाणी नाही भरलं त्याचं काय माणूस आहे. मधली नळी काढली की 1.5 फुटावर समतोल पाणी संपातही राहतं. तसं देवांना सोमरस देऊन आपण सोमरस पिलो की आपली नाही देवाची पातळी सारखी होणार. देवाकडे जेवढं ज्ञान आहे देवाकडे ते आपल्याला प्राप्त होणार परमेश्वराचं. अशी सोमरसाची योजना आहे. तर आजचं प्रवचन आहे आपलं 93. विषय आहे माकड हाड आणि कुंडलिनी. माकड हाड आणि कुंडलिनी हा विषय आहे. तेव्हा आता सुरू करू. सहस्रधारे वितते पवित्रे आवाचं पुनन्ति कवया मनीषिणः उद्रसायशाभिं यशिरासद्रुहाम् अस्पशासं चाहं सदृशानुसक्षाहं. परिपूर्ण चिकित्सक जे विद्वज्जन आहेत, हजारो धारांनी पडत असलेल्या या गाळणीतून गाळल्या जात असलेल्या पवित्र सोमरसाला आपल्या वाणीने वेद मंत्रांनी पूर्णपणे पवित्र करीत आहेत. आता याच्यामध्ये बघा ही चार्जिंग पद्धतीत आली. म्हणजे कशी, या ठिकाणी बरोबर सांगितलंय की हा सोमरस तयार करायचा, सोन्याच्या भांड्यात ठेवायचा, त्याच्यावर मंत्राने वेद मंत्राचे विधी म्हणायचे. ओम भूर्भुवः स्वः तत् असं तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो नः प्रचोदयात्. हा सोमरस फक्त 3 देवापर्यंत पोहोचणार. मग आपला 7 देवापर्यंत पोहोचवायचा आहे. पूर्वी तुम्ही प्रत्येक ग्रंथ वाचता भूर्भुवः स्वः. मग 4 लोक कुठून आले, कोणी निर्माण केले? तर आत्रेय ऋषींचा जो सोम चंद्र, त्याने 4 लोक केले निर्माण. भू भुव स्व हे 3 पहिले. महा जना तप आणि सत्य, महादेवाचा लोक, इंद्रलोक, दत्तलोक आणि विराट लोक, हे 3 लोक सोमदेवाने निर्माण केलेले आहेत. म्हणून हे
साती देवांचे म्हणजे यज्ञ जो आहे तो 7 पायऱ्यांचा पाहिजे. तिथं 3च पायऱ्यांचा यज्ञ असतो. त्यामुळे फक्त 3 देवापर्यंत हवन पोहोचणार. ते 4 देव उपाशी राहतील, ते शाप देतील. म्हणजे इतकी अडचण आहे. ह्या धर्मातली जी अडचण आहे ती लोकांना अजून सोडवली नाही. तर हे विद्वान पंडित जे आहे, परिपूर्ण रस आहे, त्याचा हरण गळतोय सहज आणि गाळणीतून गाळल्या जातो. कशाच्या? मेंढराची लोकर आणायची, तिची धुवून स्वच्छ करून त्याची गाळणी बनवायची आणि त्यातून तो रस गाळायचा. म्हणजे मग तो पूर्ण शुद्ध. पूर्ण चाळण नव्हती ना, कपडे नव्हते, तो लोकरीतून गाळायचे. आता याचा अर्थ फार वेगळा. हे झालं भौतिक सुख. पण आपल्या शरीरामध्ये, प्रत्येक शिरेमध्ये आणि शरीरामध्ये ही जशी चाळण आहे ना, म्हणजे केसांची, तशी आपल्या शरीरामध्ये सुद्धा तंतुमय असे एक संपूर्ण शरीरामध्ये जाळी आहे. शरीरामध्ये जाळी आहे, सगळ्या ठिकाणी जाळी आहे. त्या जाळीतून हा सोमरस जो आहे तो पुढं पुढं सरकतो. मग त्याच्यात पुन्हा जो कचरा आहे, त्या आपल्या शरीराची जाळी आहे, मेंढराच्या केसासारखी जाळी आहे. ती जाळी आपल्या शरीरामध्ये म्हणजे आतड्यामधूनच जी जाळी आतड्याला आपल्या, ती जाळी कुठल्याही प्रकारचं ते घटक पुढे जाऊन देत नाहीत किंवा जाड कण पुढे जाऊन देत नाहीत. अतिशय पातळ मुलायम असं घटक तयार करून जातं. आपल्या शरीराला सर्वात श्रेष्ठ इंद्रिय जे आहे ते आहे आतडं, बुद्धी, मेंदू नाही. कारण त्याच्याशिवाय आतडे काढलं तुम्ही जगणार नाहीत. कारण आतड्याला की जेवढं ज्ञान आहे तेवढं कुठल्याला ज्ञान नाही. का? तुम्ही काय खाल्लं? बटाटा. काय खाल्ला? कांदा. काय? त्याचं पृथक्करण लगेच करतं ते. कुठं पाठवायचं, कोणाला कुठं पाठवायचं, कुठं पाठवायचं. इंजेक्शन दिलं तुम्हाला की ते आतड्यातून इंजेक्शन आतड्याच्या जाळीतून गेलं की ते नेमकं कोणत्या भागात पायाला चिकटवायचं किंवा शरीरात पोचवायचं तर ते पोचवतं. तसेच हा सोमरस जो आहे, हा सोमरस आपण सतत पेलो पाहिजे. 12 वर्ष, 24, 36, 28 त्याची पॅकेज म्हणजे मर्यादा आहे. 48 वर्ष सोमरस पिऊन जो महाराज असन किंवा साधू संत असतील, त्यांना ओम सहस्र शीर्षा पुरुष हा जो परमेश्वर आहे तो प्रत्यक्ष ज्या ठिकाणी आहे तो भेटतो किंवा त्या तिथपर्यंत जाऊन पोचतात, असं काही शास्त्र आहे. तर आपण त्या दृष्टीने एवढा विचार करीत नाही. आपलं पुढं मूर्ती पूजा वगैरे करतो. मग आता आपल्याकडे देव कसे येतात? आता पंखा लावलाय, हा पंखा जागेवरच आहे, पण हा गारगार फिरतोय. म्हणजे भगवंताच्या शरीराची चक्र आहेत, ती एकदा फिरायला लागली की त्यांच्यापासून जी हवा निघायची का जे लहरी ते आपल्यापर्यंत येतात. हा दिसला गणपती, हा दिसला शंकर, हे सगळे भ्रामक देव आहेत. हे प्रकाशातून आलेले देव आहे ते तुम्हाला वायू रूपाने किंवा प्रकाश रूपाने किंवा एक भ्रामक रूपाने दिसतात. आणि ते तुम्हाला हा आता गणपती भेटला आपलं काम होईल, हा भेटला का नाही होणार. याचं कारण सांगतो, ते त्यांच्याकडून आलेल्या लहरी आहेत. मग त्या देवाला आपलं म्हणणं प्रत्यक्ष जीव मुख्य आहे ते जायचं. तिथं आपण जेव्हा जाऊ तेव्हा देव आपलं म्हणणं गारण ऐकतो. आणि त्याच्याकरता ताकद भरपूर लागते, ते काय भाजीपाला नाही. आता हे 10,000 हजार कोटी वर्ष काय माणसं जगलेत, त्यांना सुद्धा त्या परमेश्वराचं दर्शन होणे दुर्लभ आहे. का? ते शरीर शुद्धी नाही. जोपर्यंत शरीर शुद्ध होत नाही तोपर्यंत तुम्हाला ईश्वर प्राप्ती होत नाही. आता तुमचं शरीर कोणत्या पद्धतीचं आहे? तुम्ही बरा बटाटा त्यापासून किंवा शाकाहारी म्हणून तुमचं शरीर पितृतत्वाचं आहे. आणि तुम्ही गायत्री मंत्र जपताय तेव्हा तुम्ही पितर गायत्री जपताय, मुख्य गायत्री जपू शकत नाही. गायत्रीचं फळं मिळत नाही. जेव्हा तुम्ही फळं खाऊन दूध पिऊन जेव्हा मंत्र जपता तेव्हा देवगण मार्गामध्ये तुमचे गायत्री मंत्र, गायत्री देवीचे जे शक्ती सामर्थ्य आहे तुम्हाला प्राप्त होणार. म्हणजे देव गायत्री प्राप्त होणार, देव शक्ती प्राप्त होणार, दैवी शक्ती प्राप्त होणार. तुमचा उदो चालणार. आता हे जे सगळ्या जगातले महाराज आहेत, मठ आहेत, मंदिर आहेत, रोज त्या मंदिरात पुरणपोळीचं जेवण, शिऱ्याचं निवेदन, भज्याचा निवेद, पेढ्यांचा निवेद, गुलाबजामुनचा निवेद, काय काय म्हणजे अमंगल निवेद,
ही सगळी पित्र जेवतात. कोंबडी बकरावाले गांजेवाले हे सगळे जे आहेत सगळे इथं अमंगल पित्र आहेत ती जेवतात. आणि पितर जे शुद्ध पितर ते शाकाहारीमध्ये जेवतात. आणि जे देवांचे जे देवगण पार्षद आहेत, पितर नाहीत तर पार्षद देवांच्या हाताखालचे, ते तिथं भेटतात. ते फळांचा रस ज्यूस घेतात. त्यामुळं तो सोमरस आपला महत्वाचा आहे. म्हणून या ठिकाणी विद्वांजनांना सांगितलं की सोमरस जो आहे त्याचं आपण सेवन केलं पाहिजे. आपल्याला वाणीने वेद मंत्रांनी पूर्णपणे पवित्र करीत आहेत. रुद्र पुत्र मरुत स्तुतीला वश होणार देणारे, कोणाचाही द्वेष न करणारे, अत्यंत देखणे मानव निरीक्षक, सुंदर कार्यकर्ते, उत्तम आक्रमक असून ते या सोमाशी नेहमी मैत्री करू पाहत आहेत. आता या ठिकाणी परमेश्वराची मैत्री करायची म्हणजे सोमरस प्यायला पाहिजे. भूताशी मैत्री करायची म्हणजे अमंगल खाल्लं पाहिजे. पितरांशी मैत्री करायची म्हणजे शाकाहारी राहिलं पाहिजे. मग आता एवढे भक्त, एवढे काही ब्राह्मण मला प्रश्न विचारला, महाराज आम्ही एवढे देवधर्म करतो, मग आम्ही असे मागं का राहिलो? बरेच ब्राह्मण विचारतो. आम्ही म्हणले एक मुद्दा असा आहे की गायत्री जे सांगितलं काल आपल्याला की जे फळांचा रस पिऊन राहतात त्यांना मी स्वतः प्रसन्न होते, 1000% शक्ती देते. म्हणजे पितरे तत्वाचं अन्न खातात, वरण भात आमटी. त्या गायत्रीचे पार्षद म्हणजे देवीची तिच्या हाताखालचे जे उपगायत्री आहेत ते तुम्हाला प्रसन्न होतात. आणि बाकीचे जे अमंगळ आहे तिथं कोणी प्रसन्न होत नाही. तिथं तुमचे चेडे गोटे काय असतील ते तुम्हाला फायदा देतात. सगळ्याच ठिकाणचा माणूस जगतो, खातो पितो, सुखी राहतो. फुग्यात हवा भरली, फुगा आहे. फुग्यात पाणी भरलं, फुगा आहे. फुगा आहे ना, दोन्ही फुगेच आहेत. त्यांचे त्वचेत काय फरक झालेला नाही. हवा भरला फुगा वर जातो, म्हणजे त्याच्या त्वचा शेत वर गेला. आणि पाणी भरला फुगा त्वचा शेत खाली राहिला. तशा प्रकारचं आपलं हे जीवन आपल्याला त्रासदायक आहे. मग आपलं जे हे शरीर आहे सोमरस आपण का प्यायचा? तर निर्गुण निराकार जो भगवंत आहे, ब्रह्मा आहे, त्या ब्रह्मामध्ये प्रथम ओंकार कवच प्रगट झालं. हे कवच आतून पोकळ आहे. बिंदू डोकं, अर्धमात्र हात, नंतर एकाकार तिनाकार, एकार पाठ, छातीपाठ, पोट, तिनाकार पाय, अशा दृष्टीने ओंकार स्वरूपाचं रहस्य निर्माण झालं. पण आतमध्ये पोकळ आहे. तर ह्या ओंकार स्वरूपात नुसता ध्वनी इथं काय करेल, हा नुसता छंद आणि स्वराचे. मग परमेश्वराची बुद्धी आहे ती कुंडलिनी म्हणून जागी झाली, ती शरीरात आली, त्या ओंकाराच्या पोकळ भागात आली. मग तिने त्या ठिकाणी 36,000 मेंदूची केंद्र आधी तयार केली. जगती छंदिशा स्वर प्रगट झाला. त्याच्यामधून या आदिमाया शक्तीने, प्रकृतीने 36,000 केंद्र मेंदूची तयार केली. त्याच्या पुढे सारगळल्यानंतर त्रिस्तूप छंद दैव स्वर प्रगट झाला. मग त्याच्यामध्ये ह्या जगदंबेने कपाळ, डोळे, नाक, घसा हे सगळे पडजीप, स्वरयंत्री सगळी इथं तयार केली. मग त्याच्या पुढे आल्यानंतर पंचम स्वर प्रगट झाला. मग त्याने घसा, नंतर मान ही आवड तयार केली. त्याच्या पुढे आल्यानंतर छंद, मान, नंतर स्वर तयार झाला. आणि त्या ठिकाणी ह्या जगदंबाची कुंडलिनी हिने या ठिकाणी हृदय, हाड, मग छातीचा पिंजरा, हात हे तयार केले. तिथून पुढं अनुष्टुप छंद गांधार स्वर प्रगट झाला. मग त्या ठिकाणी आपलं नाभी तयार झाली. या ठिकाणी 36,000 शिरा एकत्र आणलेल्या आहेत, 72,000. प्रत्येक मेंदूचे 36,000 केंद्र 2-2 दिलेले आहेत. हे नाभी केंद्र म्हणजे मानवाचं केंद्रस्थान आहे शरीरात. त्याच्यानंतर पुढं उष्णिक छंद आणि वृषभ स्वर प्रगट झाला. तिथं प्रजापती वंशवृद्धीचं केंद्र तयार झालं.
आता तिथून पुढे निघाल्यानंतर गायत्री छंद आणि षडजा स्वर तयार झाला. असं कसं काय हो? तर त्याचं असं कारण आहे का, ऊस ऊस घेता ना आपण, ऊसाला आधी खोड तयार होत, मग 1 कांडी, 2 कांडी, 3 कांडी, 4 कांडी, 5 कांडी, 6 7व्या कांडीला आला का त्याला तुरा येतो. जवळ जवळ लावले खाली खोड तयार होतं, म्हणजे जग निश्वास स्वर तयार झाला. पहिल्या कांडीत निश्वास स्वर तयार झाला, दुसऱ्या कांडीमध्ये त्रिष्टुप छंद, तिसऱ्या कांडीत पंक्चर पंचम स्वर, चौथ्या कांडीमध्ये ब्रतिमांध स्वर, 5व्या कांडीमध्ये पंक्ती, 5व्या कांडीमध्ये अनुष्ठुप गांधार स्वर, 6व्या कांडी 6व्या कांडीमध्ये म्हणजे 5व्या कांडीमध्ये आलं अनुष्ठुप गांधार स्वर, 6व्या कांडीमध्ये आलं उष्णिक छंद, षडजा वृषभ स्वर, आणि 7व्या कांडी ज्या ऊसाची येईल तिथं आलं गाची छंद षडजा स्वर. मग असं हे जी कुंडलिनी आहे तिने आपलं शरीर पूर्ण तयार केलं. तयार केल्यानंतर ती झोप विश्रांती घ्यायची, तिला ठरलं. सगळे 72 केंद्र नाड्या तिने माकड हाडा आणून सोडल्या आणि गायत्री छंदामुळे पाय तयार झाले. नंतर रक्तवाहिन्या तयार झाल्या, शरीरातले सगळे अवयव जिकडे तिकडे तयार झाले. हा प्रश्न तो पण झाला. तर मग ही कुंडलिनी हे सगळं तयार केल्यानंतर जास्त आपण बोरी झाड घेऊ, ह्या बोरी झाडावर आळी असते, ती पाला खाऊन खाऊन सुस्तवते. सुस्तवल्यानंतर ती बोरीला आपला कोस तयार करते, स्वतःच्या शरीरातून तंतू काढून, छंद आणि स्वरात तंतू काढून ते कोस बनवते, त्यात ती झोपते. मग काय असतं, त्या आळीचं फुलपाखरात रूपांतर होतं, मग ते कोस फोडून बाहेर येते. तशा प्रकारची कुंडलिनी सगळं शरीर तयार केल्यानंतर सगळं शरीर संतृप्त होते आणि मग ती आपल्या माकड हाडामध्येच एक कोस तयार करते 72,000 शिरांचा, आपल्या 72,000 शिरांचा बोरीवरच्या कोशाप्रमाणे कोश तयार करते आणि त्याच्यामध्ये ही कुंडलिनी आदिमाशक्ती झोपते राहते. जीभ जे आहे, शेपूट आहे, ती तोंडात धरते, 3.5 वेळी मारून झोपलेली असते. कुंकवाच्या जसं कुंकू आहे ते आपण एखाद्या नाग्याच्या पिलावर टाकलं तांबडं बनतं, तशा स्वरूपाची कुंडलिनी माकड हाडा झोपते. आणि मग ते झोपल्यानंतर ती काय जागी होत नाही. जर समजा आकडा त्याने 72 कोश केलाय, सगळा कोश केला, पण तो कोश फुटत नाही, त्या कोशांतला बाहेर येत नाही. का? तर माकड हाड जे आहे ते वाकडं झालेलं असतं, आणि ती वाकडं झाल्यानंतर कुंडलिनी बाहेर येऊ शकत नाही, ते कार्य करू शकत नाही. जर फुलपाखरू होतं, हवेत फिरतं, फळांचा मध खातं, ते पुन्हा बोरीचा पाला खात नाही. तशा दृष्टीने कुंडलिनी माकड हाडामध्ये राहते, कोश करून अतिसूक्ष्म रूपामध्ये. जेव्हा आपण सोमरस पिऊ, हा सोमरस म्हणजे हा उष्णरस आहे. तो पेल्यानंतर त्याची जी ऊर्जा तयार होते, उष्णता असते, प्रकाश तयार होतो, ते कुंडलिनी जिथं आहे त्या ठिकाणी जातो औषधासारखा. तिथं गेल्यानंतर ते त्याचे कवच आहे ते पातळ होतं. ते पातळ झालं त्यानंतर मग कुंडलिनीच्या तोंडातलं ती शेपटी सुटून ती जागी होते, फुलपाखरासारखी. आळीतलं फुलपाखरू झालं. तसे जागे झाल्यानंतर मग ते आपल्या शरीरामध्ये संचार करायला लागते. मग कोणत्या शरीरातून तिने जायचा हा पहिला प्रश्न आहे. आपलं शरीरातलं अन्न कसं खातो, काय करतो, त्याच्यावर सगळी कुंडलिनीचं अवलंबून आहे. सर्वसाधारणपणे अन्न खाणारा जो मनुष्य आहे त्याची कुंडलिनी जागी झाल्यानंतर ती इडा नाडीतून वर चढते, तिला भौतिक ज्ञान प्राप्त होतं. जर दुसरा आहे तो समजा अजून याच्यापेक्षा फळं खातो, दूध पितोय, तर त्याची तीच कुंडलिनी पुन्हा पिंगळा नाडीतून तयार होते, त्याला तेव्हा दैविक ज्ञान प्राप्त, दैविक साक्षात्कार होतो, दैविक प्राप्त होतो. मग तिथून पुढं तो फळं खातोय, दूध पितोय, तीच कुंडलिनी सुषुम्ना नाडी तयार होते, आणि सुषुम्ना नाडीतून वर सरकल्यानंतर
आध्यात्मिक ज्ञानाचा विकास होतो. ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, कसा असेल, कुठं असेल, पण त्या शिऱ्यामध्ये काय ज्ञान होत नाही. तेव्हा जो सोमरस पितो सतत, म्हणजे रोज फळं खातो एखादं का होईना, त्याची कुंडली जागी होऊन ती वज्रनाडीतून वर सरकते. वज्रनाडीतून वर सरकते म्हणजे त्याचं शरीर वज्रासारखं बनतं, दगडासारखं बनतं, लाकडासारखं बनतं. त्याला समाधी लागायला लागते आणि ज्ञान प्राप्त व्हायला लागतं. व ज्ञान होत नाही, तिथं पण ज्ञान होत नाही. त्याच्यामध्ये सगळं जे प्रक्रिया आहेत शरीराच्या त्याच तयार होतात. मग तो पुन्हा सोमरस पितो, फळांचा रसन सोमरस, पाणी पितच नाही. अशा काय अवस्थेत राहिल्यानंतर हे कुंडली ब्रह्मनाडीतून वर प्रवेश करते. आणि मग ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, जीव म्हणजे काय, त्याचं इत्तमभूत ज्ञान आणि दर्शन व्हायला लागतं. हे दर्शन होतं. कुंडली जागी झाल्यानंतर ते आपल्या शरीरामध्ये सगळ्या शरीरातला वाईट भाग खेचून काढते. आणि सगळा वाईट भाग खेचून काढा, शरीरात पुढं मैला ठेवीत नाही, रक्ताचे दोष नष्ट करते. अन्न, पाणी, औषधं, वातावरण याचे सगळे आणि विषारी जंतू नष्ट करते, विष नष्ट करते, अमृत प्राप्त करते शरीरामध्ये. ब्रह्मनाडीतून वर जाते तेव्हा आपला ब्रह्मज्ञान प्राप्त होतं. ब्रह्म सत्यम जगत मिथ्या असं आपण ओळखून सांगतो. कारण का 3 नाड्याचा लोकांनी अभ्यास केला, पुढच्या 2 नाड्या लोकांना माहीत नाहीत. ब्रह्मनाडी व वज्रनाडी ब्रह्मनाडी. कारण वज्रनाडी तयार होती तेव्हा शरीरातल्या सगळ्या शिरा, 72,000 ज्या शिरा आहेत त्या म्हणजे कठीण अगदी शास्त्रोक्त पद्धतीने बांधतात, कुठं तुटत नाहीत, त्यांच्यात तूट होत नाही. म्हणून ब्रह्मनाडीतून कुंडली जागी होणे आवश्यक आहे. म्हणजे आपलं शरीर मजबूत राहिलं. आता हे लाखो वर्षे जे साधू संत जगलेत त्यांची जी कुंडली आहे ती ब्रह्मनाडीतून प्रवेश केलेला आहे. त्यामुळे ते त्यांच्या जे शिरा आहेत, शरीर, हाडे आहेत, हे सगळ्या ज्या घटना आहेत हे वज्रमय बनलेले, वज्र कवचमय बनलेले आहेत. आणि वज्रमय कवच बनल्यानंतर, हे वज्रमय कवच बनल्यानंतर आपल्याला शरीर किती वर्ष जिवंत ठेवता येतं, राहू शकतं. आता माझ्या गुरूंचं वय, माझ्या गुरुच्या गुरूंचं वय सांगतो, अनंत कल्प आहे. परमानंद सरस्वती आणि आत्मानंद सरस्वती जे आहे त्यांचं 700 वाराकल्प आहे. 1 वाराकल्प म्हणजे 864 कोटी वर्ष गुणले 700 वर्ष. किती वर्ष जिवंत अजून ते खात नाही, पित नाही, पर कुंडली जागी झाली आणि अमृत प्राप्त, शरीर अमृत प्राप्त झालेलं आहे. परंतु एवढं होऊन बी मग त्यांची कुंडली आता कुठून चालली, ब्रह्मांडातून चालली. ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, याचं इत्तमभूत ज्ञान जसं तसं होतं. म्हणून आपल्या शरीरामध्ये कुंडली जगदंबा आहे, तिने आपलं शरीर कसं बनवलं सांगितलं, ते कुठं कशी झोपले ते सांगितलं. नंतर ते सोमरस प्याल्यानंतर वर कशी सरकली तिचं ज्ञान झालं. आणि मग हे सगळं जी परिस्थिती आहे की आपल्या शरीरामध्येच आहे. नुसतं वरडून किंवा नुसत्या घोगऱ्या जोडून देव प्रसन्न होणार नाही, नाचून काय मिळणार नाही. जोपर्यंत तुम्ही किती भजन पूजन करा, जोपर्यंत तुमचा हार जो आहे सोमरसाकडे येत नाही, तोपर्यंत तुम्हाला खरा देव भेटणार नाही, परिस्थिती नियंत्रण राहणार नाही. हजारो पिढ्या अशाच गेल्या. ज्यांची कुंडली जागी झाली, सोमरस पेले, श्रीराम कृष्ण कळकीदत्त महाराज फळं दूध खाऊन सोमरस पिणारे आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे हे अजून शरीरावस्था दत्त महाराजांची कायम तशी आहे. मारुतीराजाची शरीरावस्था तशी आहे. अश्वत्थामाची शरीरावस्था तशी आहे. व्यासरूंची तशी हे सप्तचिरंजीवाची अवस्था. का हे चिरंजीव कशी झाली, तर ब्रह्मनाडीतून हे कुंडलीवर आल्यानंतर अमृत प्राप्त होऊन शरीर ब्रह्म कवचमय बनलेलं आहे. आणि ब्रह्म कवचमय बनल्यानंतर हे ब्रह्म कवचमय बनलं ते अमर आहेत, राहतं अजून आहेत. कृष्णाने मुचकुंद नावाचा ऋषी झोपला होता.
तो किती वर्ष झोपला? 21 लाख वर्ष झोपला. आणि 21 लाख वर्षांनी त्या काळीवर लाथ मारली तर डोळ्यातून प्रकाश बाहेर पडून चालला. मग त्यांनी पुन्हा जाऊन हिमालयात तपश्चर्या केली काय वर्षे. मग त्यांनी पुढे आपली प्रगती केलेली आहे. ती 21 लाख वर्ष कोण झोपलं? मुचकुंद ऋषी. कृष्णाने त्याच्यामुळे हे शाळ टाकलं, काळ येऊन मारला. बाकीची कथा बघून घ्या. तर सांगायचा मुद्दा असा आहे की हे जे हिंदू धर्म आहे, सनातन धर्म, त्याच्यामध्ये एवढी मोठी पॉवर्स आणि ताकद आहे. मग या परक्याने आपलं आक्रमण केलं, मग ही ताकद का नाही जागी झाली? त्याचं कारण असं आहे की वक्षवक्षा भगवंत हा जेव्हा पृथ्वीवर येईल तेव्हा सगळ्यांच्या शरीरात चेतना चैतन्य तयार होत आणि मग सगळ्यांची बुद्धी एका बाजूला येते, स्वातंत्र्य पाहिजे, अमुक पाहिजे, आणि मग जय मिळतो. तसा मिळत नाही. कृष्ण आला तेव्हा महाभारत, रामप्रभू रावण नष्ट झाला. या अशा जी गोष्टी आहेत महत्त्वाच्या, सगळ्या दृष्टांना समोर. कारण हा देव काय करीत नाही, पृथ्वीवर येतो, राहतो, तपश्चर्या करतो, आणि त्याच्या प्रभावाने हे सगळे ऋषी मुनींना हे ज्ञान होतं. आणि मग हे ज्ञान झाल्यानंतर ते सगळ्या समाजाचं कल्याण होतं. त्याचं कारण आहे की साधू संतांच्या कल्याणासाठी संभवान योग असे भगवान कृष्ण म्हणले की साधू संत जे आहेत, साधू जे आहेत, त्यांची घसरगुंडी होऊ नये, त्यांनी वाकडं तिकडे काही खाऊ नये, त्यांनी ईश्वर चिंतन करावं, फळं खाऊन दूध पिऊन राहावं. आणि असं झाल्यानंतरच मग खरे साधू संत त्यांचा विकास होणार, बाकीच्यांचा विकास होणार नाही. हे ब्रह्मसंबंध, ब्रह्मराक्षस, भूत खेत यांची मंदिरं बांधली, लोकांना गुण द्यायला लागले, हे चमत्कार दाखवत बसले. जीव यांना स्वर्गात प्रवेश नाही. कारण का? यांचा जो आहार आहे तो सोमरसाला धरून नाही. आता तुमच्या सगळ्या देवळात, घरात तुम्ही जाऊन बघा, सकाळी उठलं का चटणी भाकरीचा निवेद देवाला दाखवला जातो. काही ठिकाणी वाकडा तिकडे महामंगळ दाखवतात. ते भूत खातात, पित्र खातात, देवाला कुठं काय? एवढ्या दिंड्या चालल्यात, एवढी यात्रा भरली, त्या देवाला काही न मिळालं तर देवाचा कोप होतो. मग माणसं मारतात. हे का मारतात माणसं? ज्या ठिकाणी भली मंडळी जमते धार्मिक, तिथं सगळे वरण भात आमटी पुरी भाजी देऊ का, गुलाबजाम देऊ का, अशा दृष्टीने चालते. हे सगळे शाकाहारी जेवण, रजोगुणी जेवण आहे, पितरांचं जेवण आहे. ह्या मोठमोठ्या जरी तुमच्या संस्था असतील, एका दिवशी 40,000 2 लाख लोक जेवत असतील, तर ते सगळे पितर जेवण आहे, परमेश्वराला भोजन नाही. मग त्या परमेश्वराला भोजन काय पाहिजे? फळांचा सोमरस पाहिजे, दही दूध लोणी पाहिजे, तेव्हा तो परमेश्वर तुम्हाला प्राप्त होईल. तसं होणार नाही. मीराबाईला देव कृष्ण का भेटला? मीराबाई रोज दही खात होती, कृष्णा दह्याचं नैवेद्य दाखवत, तेव्हा मीराबाई इतकं उच्च कोटीला आली. आता आजची मीराबाई दारू पिते, गांजा उडते, कसं काय जमायचं? ती बंबळाचे त्याचे वाकडेच. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की तुम्हाला परमेश्वराकडे यायचं असेल तर तुम्हाला वर्षातून 10 दिवस, महिनाभर किंवा काही दिवस फळं खाऊन, सोमरस खाऊन उपवास साधना करणे आवश्यक आहे. थेंबे थेंबे तळे साचे. ज्याला उपवास धरायला जमत नाही त्याने रोज एक फळ खायचं, आणि ते फळ खाल्ल्यानंतर त्याला त्याचा फायदा मिळतो. मग तो फायदा मिळवण्याकरता आपल्याला त्याची साधना केली पाहिजे, सोमरस केलं पाहिजे, विद्वानांचा सहवास घेतला पाहिजे. तुम्ही कोणता गुरु करा तुम्ही? हो, केला महाराज, आमचा गुरु लय चमत्कारी, काही चमत्कार तो, पैसे काढतो, अमुक काढतो. खातो काय? वरण भात आमटी खातो. तो पितर तत्वाचा देव आहे, त्याला खरा देव स्वरूप नाही. आमचा गुरु लय चमत्कारी, लय का असं करतो, तसे चमत्कार दाखवतो. मग तुमचा गुरु काय खातो? अमंगळ खातो. तुम्ही अमंगळ खाता. मग तुम्ही भूत जमले, जिवंत भूत आहेत.
मेल्यावर नाही, जिवंत भूत आहेत. कारण का, समुद्र मंथन झालं, त्यातून अमृत निघालं. देवांना अमृत दिलं, राक्षसांना पाली दारू मोहिनी अवताराने. त्याचं कारण असे, त्यांनी सांगितलं, तुम्ही राक्षस हो, तुम्ही कुठल्या जरी योनी जन्माला गेले तरी तुम्ही दारू पिणारच, कारण तुम्हाला अमृत मिळणार नाही. जे देव लोक आहेत ते कुठल्या योनीत जरी जन्माला गेले तर ते फळांचा रस, सोमरस, अमृत पिऊन ते देवलोकात परत येतील. असं त्यावेळेचा तो करारनामा आहे, त्यावेळेचा तो कायदा पास केलेला आहे, नियम पास केलेला आहे. आणि त्याप्रमाणे हे सगळं आतापर्यंत चालत आलेलं पुढं चालू राहत आहे. ज्यांना ईश्वर प्राप्ती करायची त्याने सोमरस प्यालाच पाहिजे, दररोज फळं खाल्लीच पाहिजेत. कारण सोमरस बुद्धी देतो, ऐश्वर्य देतो, संपत्ती देतो, रिद्धी देतो. उच्च कोटीच्या सिद्धी प्राप्त करून त्या सिद्धी कधी नष्ट होत नाहीत, जशा तशा कायम राहतो. असे सगळं कार्य चालतं. आणि ते कार्य करण्याकरता आपल्याला कुंडळणी जागी झाली. म्हणजे आजचा विषय आपला माकड हाणून कुंडळणी. आता हे माकड हळू वाकडं झालं पण कुंडळणी काय जागी होत नाही, जरी तुम्ही सोमरस प्यालात तरी. मग त्या सोमरसामध्ये आंबा, केळी, सफरचंद आणि संत्रे हे 4च फळं असे सोमरसाचे. ती जर तुम्ही दररोज खाल्ली तर तू वाकडी झाली, तुमची जी माकड हाडं आहेत ती सरळ होणार आणि मग तुमची कुंडली जागी होऊन ईश्वर प्राप्ती होणार, तशी होत नाही. म्हणून सोमरस प्यायला तर आपला ही शक्ती वाढत आहे. सोमरस प्यायला तो अमर आहे, परमेश्वरापर्यंत आणि सत्य काय ते समजतं. म्हणून सोमरस प्यायचं. आजचं शरीरामधले कुंडलीपर्यंत आलो, सर्व 7 चक्राची माहिती सांगितली, 7 अवस्था सांगितल्या आहेत, त्याप्रमाणे अभ्यास करा. ओम श्री रामलिंग महाराज की जय. गुरुदेव गो नदी गंगा मैया की जय. सर्व जगाचा एकच परमेश्वर श्री वच्छक्षा भगवंत. ओम सहस्र शीर्षा सहस्राक्षरपाद ऊर्जा दशांगुलम स्वयंभू ईश्वराजा समृकलित महाराज की जय. जगत आणि महाराष्ट्रात 5 महाशक्तीपीठ निर्माण करणारी महापसागरेश्वरी महादुर्गा माता की जय. काळभैरव की जय. शरीश्वर महाराज की जय. खंडेश्वर की जय. हनुमान की जय. सर्व देवदेवतां की जय. साधू संतन की जय. सर्व समाजाचं कल्याण असो. हरिओम दत्त. ओम